काही तास संघर्ष करून फायनली दर्शन झालं. जय श्री महाकाल. तर आज नियोजन होतं राईडचं. मग काय काढली गाडी आणि निघालो बांगबुंग करत. तर राईडचं नियोजन होतं आपलं उज्जैन नगरीकडे. तर उज्जैनकडे जाईपर्यंत आपल्याला दोन्ही बाजूला एकच दिसत होतं गहू. टोटल इकडच्या भागात सगळा गहू आहे मित्रांनो. पुढे जाईपर्यंत भावानी वाऱ्यानं आरसा वाकवला. सुट्टीच दिली नाही काय. आता वाकवलेला आरसा सरळ केला पाहिजे. काढला पाना केला नाही आणि निघालो तसंच पुढे बांगबुंग करत. पुढे जाऊन गाडी केली लोड. तर टोटल उज्जैन नगरीमध्ये येईपर्यंत टोटल सगळा गहू आहे मित्रांनो. सुट्टीच नाही इकडे. तर फायनली पोहोचलेलो आहे. पहिल्यांदा गाडी पार्किंग करून घेतली आणि निघालो मंदिराकडे. आल्या पहिल्यांदा म्हणलं ही लावून घ्यावं. कपडा लावल्यानंतर एकदम भारी वाटत होतं. माझ्या भावानं काय लावलं. त्यानंतर मंदिराच्या गाभारात आलो. जय श्री महाकाल. दर्शन घेऊन बाहेर आलो आणि मॅप टाकला आणि निघालो बांगबुंग डायरेक्ट कालभैरव मंदिर उज्जैन. आलो गाडी पार्किंग केली आणि निघालो दर्शनाला. धागा बांधला आणि निघालो पुढे. तर तब्बल काही तास संघर्ष करून फायनली मंदिरापाशी आलो. नंतर मस्त पैकी कालभैरव बाबांचं दर्शन घेऊन मारली बाहेर एंट्री. तर आजा भाई चेष्टा करत होता. गड्याला लागले त्या मुखाने मार. त्यामुळे गड्याला एकच डोक्यात होतं. हॉटेल कुठे दिसतोय. तर हॉटेल काय गावलं नाही पण पोलिस गावलं. मग काय हळूच मारली साईडने कलटी. पुढे जाऊन मस्त पैकी सोड्या मारला. तावून लागत होतं निभा आणि बांगबुंग करत निघालो रिटर्न. आणि फायनली पुढे गेल्यानंतर गावलं हॉटेल. मस्त पैकी ताव मारून निघालो घरी बांगबुंग करत. भांजे सरकार काय सुट्टीच देत नव्हतं. डायलॉग मारून त्यानंतर आपल्याला जायचं होतं मंदिरात. भांजे सरकारासने बसवलं. काढली गाडी आणि निघालो बांगबुंग करत. गेलो मंदिरात. तिथल्या मस्त पैकी दर्शन घेतलं. निसर्गाचं वातावरण खतरनाकच झालं. मग लगेच काढला मोबाईल आणि मारली क्लिप. चलो दर्शन घेऊन निघालो रिटर्न. पुढे जाऊन दीदी बोलली कपडे घेऊया चला. कपडे घेऊन तिथून डायरेक्ट गेलो घरी जाऊन भांजे सरकारांचं तेवढ्या दाडदुड चाललं होतं गाड्याचं. गाडी काय सुट्टीच देत आणि त्याच्या आईला त्याला सुट्टी देऊ नको.